प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती असो. आपण उपवास काळात प्रवेश केला आहे. लेंटमध्ये आपण ऑलरेडी आहोत. पण तुमचं मन खरं मध्ये लागतंय का प्रार्थना करण्यामध्ये किंवा बायबल वाचण्यामध्ये किंवा जे काही तुम्ही निर्णय घेतले आहेत ते करताना तुम्हाला खूप कठीण जातंय आणि तुमचं मन नाही लागत आहे, तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच मदत करेल. यावर्षी जुबली इयर असल्यामुळे आपल्याला परमेश्वराची दया आणि कृपा खूप आहे आणि आपल्याला खूप इंडल्जन्सेस मिळतायत. खूप जास्त आपल्याला कृपा मिळते. पण त्या कृपेमध्ये वाढण्यासाठी आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतील आणि येशू आपल्याला काय म्हणतायत? सगळ्यात पहिले आपल्याला खूप लोकांनी खूप जास्त टोचून बोललं असेल किंवा इन्सल्ट केलं आहे किंवा असं काहीतरी केलं आहे ना, ज्याच्यामुळे आपल्याला ना क्षमा करणं खूप कठीण जातंय. तर येशूला हवंय, की आपण आहे ना, त्यांना सगळ्यांना मनापासून क्षमा करूया. त्यांना क्षमा करण्यासाठी आपल्याकडे एकही कारण नसेल, तर येशूसाठी आपण फक्त त्यांना क्षमा करूया. कारण येशू आपल्यावर खूप प्रेम करतात आणि त्यांच्यासाठी आपण क्षमा करूया. त्यांच्या नावासाठी, त्यांच्या प्रेमासाठी. तर आपण जे काही करतोय ना, त्याचा आपल्याला खूप फायदा होईल. नाहीतर कृपा येते, पण ती आपल्या आतच येत नाही, कारण आपलं हृदय खूप कठोर झालं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला ना आता सगळ्यांची मान्यता हवी आहे, अप्रूव्हल हवंय आणि येशू आपल्याला हेच म्हणतायत, की "तू तुझं जीवन हे दुसऱ्यांच्या मान्यतेवर का जगते? दुसऱ्यांनी तुला अप्रूव्हल दिलं पाहिजे. दुसरे जे म्हणतायत त्यानुसार तू खुश होणार. जर का त्यांनी तुला चांगलं म्हणलं तर आणि वाईट म्हणलं किंवा काही रिस्पॉन्स नाही दिला, मग तू दुःखी होणार." तर असं आपलं जीवन जगतोय आपण. पण येशू काय म्हणतायत, की त्यांनी तुम्हाला अप्रूव्हल दिला आहे. त्यांचा फेवर आहे तुमच्यावर आणि माझ्यावर. त्यांची मान्यता आहे. त्यांनी आपल्याला त्यांच्या कार्यासाठी निवडलं आहे. मग आपण दुसऱ्यांच्या मान्यतेवर का आपलं जीवन जगतोय? आणि आपली जी खुशी आहे किंवा शांती आहे, ती आपण इझिली गमावून देतोय, क्षुल्लक गोष्टींसाठी. छोट्या-छोट्या गोष्टींसाठी आपण लगेच निराश होतो, लगेच आपली शांती जाते आणि आपण नाखुश होतो. येशू म्हणतायत, की आपल्याला त्यांच्यावर पूर्णपैकी विश्वास करायचा आहे. त्यांच्या दयेवर, त्यांच्या प्रेमावर. जेव्हा आपण विश्वासात वाढू, तेव्हा आपल्याला समजेल, की आपण आपली तुलना दुसऱ्यांसोबत नाही केली पाहिजे. आपल्याला येशूने जेवढं दिलं आहे, ते आपल्यासाठी पुरेपूर आहे आणि जेवढी गरज लागणार आहे, ते आपल्याला देणार आहे आणि आपल्यासाठी जे त्यांनी ठेवलं आहे, ते आपल्यासाठीच आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट तर आहे येशू आणि आपलं नातं, जे आपल्याकडून कोणच हिसकून घेऊ शकत नाही, कारण ते आपल्या आत आहे. आणि बाहेर कोणत्याही गोष्टी येशूच्या कार्यासाठी किंवा येशूच्या नावासाठी, त्यांच्यासाठी आपल्याला गमाव्या लागल्या, तरी आपल्याला माहिती आहे की येशूकडे ते सुरक्षित आहे. कारण आपल्याला माहिती आहे इंग्लिशमध्ये लिहिलं आहे, "दोज हू विल लूज देअर लाईफ विल सेव्ह इट अँड दोज हू विल सेव्ह देअर लाईफ विल लूज इट." याचा अर्थ असा आहे, की आपण येशूच्या नावासाठी काही गमावलं असेल, ते आपण सुरक्षित पाहू, कारण येशूकडे ते सुरक्षित राहणार आहे. येशूकडे ते सेफ आहे. तर आपल्याला येशूच्या प्रेमामध्ये आपली सिक्युरिटी बघायची आहे. त्याच्यात आपण सुरक्षित आहोत, स्टेबल आहोत, स्थिर आहोत. तर आपण विश्वासात आणि भरवशामध्ये वाढूया आणि येशूच्या प्रेमात राहूया, लव्ह ऑफ गॉडमध्ये राहूया. कारण येशूमध्ये लॉस पण गेन आहे. कारण येशूकडे असं सगळ्याच गोष्टी सुरक्षित आहे. आपल्याला चिंता नाही करायची. आपल्याला फक्त त्यांचं कार्य करून पुढे जात राहायचं आहे. तर तुम्ही हा उपवास काळात पुरेपूर उपयोग करण्यासाठी इंडल्जन्सेसचा वापर करू शकतात. कारण येशू एवढी दया आपल्याला देत आहे, पण आपण पाप करतो आणि नंतर आपण स्वतःला खूप त्रास करून घेतो. येशूच्या प्रेमाने, येशूच्या दयेने आपण स्वतःला क्षमा केली पाहिजे आणि परत आपण नवीन रूपाने सुरुवात केली पाहिजे. आपण निराश न होता प्रभूवरती अवलंबून राहूया आणि ते आपल्याबद्दल काय विचार करतायत ना, त्याचा विचार करूया. तेच सत्य आहे आणि येशूने जेवढे आपल्याला वचन दिले आहे, त्याच्यावर आपण विश्वास करूया आणि हा उपवास काळामध्ये आपण कृपेमध्ये भरून जाऊया. थँक यू. गॉड ब्लेस यू. बाय बाय.